राज्यभरात आंदोलन करत ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल बघायला मिळाला। हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावंच लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। भ्रष्ट मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतंय असंही ठाकरे यांनी म्हटलं। दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय। पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत। अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची। पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं। कोण? रमी मंत्री। हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही। कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात। तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी। धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा, त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं। मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला, म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं। कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं? तब्येत बिघडली। मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय? का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय? काय नेमकं धनखडांचं झालंय काय?